नमस्कार दोस्तों, स्वातंत्र्य काळापासून आणि इंग्रजांच्या अमानुष अत्याचाराच्या बळी पडलेला आपला भटकमुक्त समाज देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यावर लक्ष देण्यात आलं आणि त्यांना सेटलमेंटमधून म्हणजे ताराच्या कुंपणातून मुक्त करण्यात आलं आणि त्यामधून विशेष जाती असा एक समूह तयार करण्यात आला, ज्यामध्ये वडार, बेरड, बंजारा, रामोशी अशा जाती येतात आणि ज्या 28 जमाती आहेत भटक्या जमाती ब म्हणून, अशा प्रकारे समस्त भटक्या जमाती, विमुक्त जाती अशा 42 जाती जमातींचा समूह म्हणून एक विशेष आरक्षण महाराष्ट्र राज्याने 1961च्या नंतर देण्यात आलं. 1952ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशानुसार हे विशेष मुक्त जाती निर्माण करण्यात आलेल्या होत्या किंवा त्यांना तिथून सेटलमेंटमधून सोडण्यात आलेलं होतं. मग त्या सेटलमेंट सोलापूर, अंबरनाथ, मध्य प्रदेशमध्ये काही राज्यामध्ये आहेत. तर असा जो काही विषय आपला कालांतराने गेल्या मागच्या काळात होता आणि ह्या दिवसाचं महत्त्व आपल्या समाजाला समजावं यासाठी आपण समाजातील जे काही विशेष कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा आपल्या समाजातील जे नेते असतील त्यांनी जिथे जिथे विमुक्त जाती दिवसनिमित्त कार्यक्रम होत असतील तिथे नक्की आवर्जून उपस्थित राहावं. आपल्या समाजाच्या व्यथा किंवा त्या इतर समाजाच्या व्यथा जाणून घ्याव्यात आणि स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव चालू आहे त्यानुसारच विमुक्त जाती समूहाचा सुद्धा अमृत महोत्सव 3 वर्षांनी येणार आहे. सध्या त्याला 72 वर्षे पूर्ण होत आहेत, पण अजूनही वेगवेगळ्या कमिशनमार्फत आपल्या समाजावर अभ्यास केला जातो. आपल्या समाजासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात, पण बजेटमध्ये आपल्या समाजाला किती स्थान मिळतं आहे, त्यानंतर जे काय मतदारसंघ आहेत त्यामध्ये आपल्या समाजाला किती मतदारसंघ राखीव होत आहेत किंवा झाले पाहिजेत अशा ज्या काय मागण्या आहेत, त्यानंतर जे आरक्षण आपल्याला दिले गेलेलं आहे त्याचा आपल्याला खरंच उपयोग होतो आहे का. कारण एकीकडे आपल्याला जमात म्हटलं जातं पण आपल्याला आदिवासी नावाने कोणत्याही प्रकारचे लाभ देण्यात येत नाहीत. त्यानंतर आपल्याला जात म्हटलं जातं पण जातीच्या आधारावर ज्या काही आपल्याला निकष असले पाहिजेत, जे आपल्याला त्यानुसार जे काही लाभ मिळाले पाहिजेत ते सुद्धा आपल्याला मिळत नाहीत. आणि ज्या काही आता गेल्या 24, 25, 30 वर्षापासून म्हणजे 90च्या नंतरच हे काही घुसखोर जातींचा जो काही भस्मासूर आपल्या भटक्या जमाती ब मध्ये घुसण्यात आलेला आहे. ज्या जाती जमाती गावामध्ये वतनदार आहेत, जमीनदार आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारे भटक्या जमाती म्हणता येत नाही, पण त्यांनी काही तत्सम जाती शोधून काढल्या आहेत ज्यांच्याशी त्यांची नाव जुळतं. म्हणजे फक्त विश्वकर्मा वंशीय लोहार असेल तर त्यांनी घिसाडीच्या पुढे जे काही लोहार शब्द लावला आहे त्याचं साधर्म्य शोधून आणि त्यांच्या मधील ज्या उपजाती आहेत, गाडी लोहार, चित्तोड लोहार, राजपूत लोहार, घिसाडी लोहार अशा शब्दाचं साधर्म्य दाखवून त्यांनी सरकारच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून संपूर्ण गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. राहिला प्रश्न आरक्षणाचा, मग ते आरक्षण असूनही अशा प्रकारे संपवलं जात आहे. तर हे आपण का समजू शकलो नाही इतके वर्ष, कारण आपण फक्त आरक्षण आहे एवढंच माहिती आहे, पण ते कशासोबत खायचं आणि कसं टिकवायचं ह्याबद्दल आपल्याला पूर्ण जाणीव आपण ठेवलेली नाही. कारण आपण ओबीसीचा मोर्चा निघाला तरी आपण शांत, भटक्या जमातीचा मोर्चा निघाला तरी शांत, बहुजनांनी हाक मारली तरी शांत, कोणा अन्याय अत्याचार झाला तरी शांत. तर यासाठी तुम्ही पेटून उठलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे आणि एक दुसऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत.
मी अखिल भारतीय विमुक्त जाती जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षाच्या नात्याने आपण सगळ्यांना आवाहन करतो आणि राष्ट्रीय घुमंतू जनजाती गाडिया लोहार घिसाडी समाजाच्या मार्फत सुद्धा आपण सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. मी मंगेश सिंह सोळंके, मुंबई. थँक्यू. जय हिंद, जय महाराणा, जय घुमंतू, जय भारत.